हेलो गाइड, नमस्कार। आपका मेरे चैनल पे स्वागत है। आज हम देखने वाले हैं वाक्य रूपांतर और वाक्य परिवर्तन। उसमें होकारार्थी और नकारार्थी, होकारार्थी का नकारार्थी कैसा बनाया जाता है और नकारार्थी का होकारार्थी कैसा किया जाता है, ये अपन एग्जाम्पल के साथ में देखेंगे। तो मैं हूँ आपका हिवाड़े सर और आज देखेंगे अपन वाक्य रूपांतर का टॉपिक। तो वाक्य रूपांतर मतलब लिहिताना काही वेळा वाक्यरचनेत बदल करावा लागतो, अशा बदलाला वाक्य रूपांतर म्हणतात। परंतु वाक्याचे रूपांतर करताना वाक्यरचना बदलते पण अर्थ बदलत नाही। तर अशा प्रकारे या ठिकाणी वाक्य रूपांतराची ही व्याख्या आहे। आणि वाक्य रूपांतर हे कोणकोणत्या गोष्टीचे होत असते तर प्रश्नार्थी वाक्य, आज्ञार्थी वाक्य, उद्गारार्थी वाक्य या सगळ्यांचे विधानार्थी वाक्यामध्ये वाक्य रूपांतर केले जाते। आणि विधानार्थीचे होकारार्थी या नकारार्थी, तर नकारार्थीचे होकारार्थी, होकारार्थीचे नकारार्थी करताना कोणकोणत्या ट्रिक आहेत तेच आपण बघणार आहोत। तर चला बघूया पहिले प्रश्नार्थी वाक्य। तर प्रश्नार्थी वाक्य, एक उदाहरण, महात्मा गांधीजींचे कार्य कौन विसरेल। तो देखो यहाँ पे क्वेश्चन मार्क किया है, महात्मा गांधी जी कार्य कौन विसरेल, इसका विधानार्थी करना है। आंसर में आएगा महात्मा गांधी जी के कार्य कोणी विसरणार नहीं। तो पहला वाला सेंटेंस पॉजिटिव है तो उसका नेगेटिव हो जाएगा। दूसरा एग्जाम्पल, अपमान केला तर कोणाला राग येत नाही। इसका विधानार्थी अगर करना है तर अपमान केला तर सर्वांना राग येतो। इसी तरह प्रश्नार्थी का तीसरा एग्जाम्पल यहाँ पे देंगे, पांढरा रंग कोणाला आवडत नाही, तर पांढरा रंग सर्वांना आवडतो। तर अशा प्रकारे हे प्रश्नार्थी वाक्याचे विधानार्थी वाक्यामध्ये आपण रूपांतर केलेले आहे। आज्ञार्थी वाक्य, तर आज्ञार्थी वाक्यामध्ये डेफिनेशन ऑलरेडी आपण सगळ्या प्रश्नार्थी वाक्य, आज्ञार्थी वाक्य, उद्गारार्थी वाक्य या तीनही वाक्याचा आपण व्याख्या बघितलेली आहे। तर आता आपण आज्ञार्थी वाक्याचे विधानार्थी वाक्य कसे करावे तेच आपण बघणार। तो आज्ञार्थी वाक्य, पहिलं वाक्य, वडीलधाऱ्या माणसाचा आदर करा। आदर करा आची मात्रा आहे, तर या वाक्याचे विधानार्थी कसे होणार, वडीलधाऱ्या माणसाचा आदर करणे योग्य आहे। दुसरा, प्रवासात भरभरून बोला, हे आज्ञार्थी वाक्य आहे। या आज्ञार्थी वाक्याचे जर विधानार्थी वाक्य करायचे असेल तर उत्तर येणार प्रवासात भरभरून बोलावे। तर अशा प्रकारे विधानार्थी वाक्य बोलावे होणार आणि विधानार्थी वाक्याचे जर आज्ञार्थी करायचे असेल तर बोला आची मात्रा करावी, म्हणजे प्रवासात भरभरून बोला। तिसरे उदाहरण, ते पुस्तक इकडे आण, हे वाक्य आज्ञार्थी वाक्य आहे। आणि या वाक्याचे आज्ञार्थी वाक्याचे विधानार्थी जर करायचे असेल तर त्या ठिकाणी उत्तर असे येणार, ते पुस्तक इकडे आणावे। तर अशा प्रकारे आज्ञार्थी वाक्याचे विधानार्थी वाक्य या ठिकाणी रूपांतर आपण बघितलेले आहे। तिसरा प्रकार, उद्गारार्थी वाक्य। तर उद्गारार्थी वाक्याचे विधानार्थी वाक्य कशा प्रकारे केले जाते हे आपण उदाहरणासह समजावून घेऊया। तर पहिले उदाहरण असे आहे उद्गारार्थी वाक्याचे, किती सुंदर फूल आहे, आणि या वाक्याच्या शेवटी एक्सक्लेमेटरी निशान येणार आहे। तर किती सुंदर फूल आहे हे उद्गारार्थी वाक्य। आता याचे जर विधानार्थी करायचे असेल तर हे फूल खूप सुंदर आहे, म्हणजेच या ठिकाणी कितीच्या ठिकाणी खूप लिहावे आणि वाक्य जसंच्या तसं लिहावे। दुसरं वाक्य, किती सुंदर आहे तो ताजमहाल, अशा प्रकारे उद्गारार्थी वाक्य आहे। तर त्याचे उत्तर असे येणार, तो ताजमहल खूप सुंदर आहे। तिसरं वाक्य या ठिकाणी येणार, किती गोड चहा आहे हा, एक्सक्लेमेटरी निशान। तर त्याचे उत्तर असे येणार, हा चहा खूप गोड आहे। या ठिकाणी आपण तीनही वाक्यामध्ये बघितलेले आहे की ज्या ठिकाणी किती आहे त्या ठिकाणी विधानार्थी वाक्य करताना कितीच्या ठिकाणी खूप हे लिहून वाक्य आपण जशीच्या तशी लिहिलेले आहे। तर अशा प्रकारे
प्रश्नार्थी वाक्याचे विधानार्थी कसे केले, आज्ञार्थी वाक्याचे विधानार्थी कसे केले, उद्गारार्थी वाक्याचे विधानार्थी वाक्य कसे केले, हे आपण या ठिकाणी बघितलेले आहे. एकाच वाक्याचे वेगवेगळ्या वाक्यामध्ये कशा प्रकारे रूपांतर केले जाते ते आपण बघूया. एक, तुझे अक्षर खूप सुंदर आहे, हे विधानार्थी वाक्य आहे. तर विधानार्थी वाक्याचे जर प्रश्नार्थी वाक्य जर करायचे असेल तर बघा, तुझे अक्षर खूप सुंदर आहे, नाही प्रश्नार्थी चिन्ह. उद्गारार्थी वाक्य, किती सुंदर आहे तुझे अक्षर, एक्सक्लेमेटरी चिन्ह. याचेच आज्ञार्थी वाक्य जर करायचे असेल, अक्षर सुंदर काढावे. तर अशा प्रकारे एकाच वाक्याचे आपण वेगवेगळ्या वाक्यामध्ये त्याचे रूपांतर करू शकतो. होकारार्थीचे नकारार्थी कसे करावे. होकारार्थीचे नकारार्थी करताना वाक्याचा अर्थ बदलत नाही. वाक्यामध्ये विरुद्धार्थी शब्द वापरावा. 3, वाक्यात जर आहे असेल तर नाही करावे, म्हणजेच वाक्य जर पॉझिटिव्ह असेल तर ते निगेटिव्ह करावे. अशा ह्या 3 ट्रिक होकारार्थीचे नकारार्थी करताना आपण जर वापरल्या तर आपण सहजपणे होकारार्थीचे नकारार्थी वाक्य करू शकतो. काही उदाहरणे पुढीलप्रमाणे. ही कल्पना चांगली आहे, याचे नकारार्थी करा. तर चांगलीचा विरुद्धार्थी शब्द आपण वापरला पाहिजे वाईट. तर ही कल्पना वाईट नाही. 2, 500 रुपये ही मोठी रक्कम आहे, हे पॉझिटिव्ह सेंटेन्स आहे. नकारार्थी करताना मोठी रक्कमच्या ऐवजी आपण लहान रक्कम विरुद्धार्थी शब्द वापरूया. 500 रुपये ही लहान रक्कम नाही. 3, चैनीच्या वस्तू महाग असतात, नकारार्थी करा. तर चैनीच्या वस्तू स्वस्त नसतात. तर अशा प्रकारे होकारार्थीचे नकारार्थी आपण केलेले आहे. नकारार्थीचे होकारार्थी वाक्य करा. 1, भारतीय क्रिकेट संघ पराभूत झाला नाही. उत्तर येणार, भारतीय क्रिकेट संघ विजयी झाला. 2, आजचा समोसा ताजा नव्हता. होकारार्थी करा. आजचा समोसा शिळा होता. 3, उषा भित्री मुलगी नाही. होकारार्थी करा. उषा धीट मुलगी आहे. तर अशा प्रकारे आपण नकारार्थीचे होकारार्थी वाक्य या ठिकाणी केलेले आहे. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला जरूर लाईक शेअर करा आणि बाजूला असलेले बेल आयकॉन प्रेस करा. थँक्यू.